मुलं भाज्या खायला नाक मुरडतायत का? का चहासोबत काहीतरी हटके पाहिजेल? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत व्हेज मुटके. त्यासाठी साहित्य बघूयात. किसलेलं गाजर, मेथी, किसलेला बटाटा, पालक, किसलेला मुळा, चंदन बटवा, कोबी, कांद्याची पात आणि कोथिंबीर. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ, त्यासोबतच आपण इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि मक्याचं पीठ. आता मसाले बघूयात. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे, धने, जिरे आणि ओव्याची आपण पूड करून घेतलेली आहे, हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, इथे आपण मिरीची पूड करून घेतलेली आहे आणि पाणी. आता सगळ्यात आधी आपण भाज्या एकत्र करून घेणार आहोत. त्यासाठी एका परातीमध्ये आपण सगळ्या भाज्या काढून घेतोय. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या कमी किंवा जास्त करू शकता. ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे ॲड करू शकता. आता आपण सगळ्या भाज्या एकत्र केल्यात. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालत आहोत धने, जिरे आणि ओव्याची जी आपण पूड केलेली होती ती पूड आपण इथे घातली आहे. थोडासा हिंग घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे घातली आहे हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकून याला आपण आता एकजीव करून घेणार आहोत. आणि एकजीव केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत पीठ. तर सगळ्यात आधी आपण इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत ज्वारीचं पीठ. आता ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे डाळीचं पीठ. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ. आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत मक्याचं पीठ. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपण इतक्या प्रकारची पिठं आणि इतक्या प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी चवीला जितकी चविष्ट आहे तितकीच ती पौष्टिक सुद्धा आहे. तर फ्लेवर मराठीला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता हे सगळे पदार्थ आपण हाताने एकजीव करून गरजेप्रमाणे पाणी घालून त्याचा एक घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपल्याला या पिठाचे असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपण सगळ्या पिठाचे मुटके तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला याला एक 15 मिनिटासाठी गॅसवरती उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर चाळणीला आपण इथे तेल लावून घेतलंय, म्हणजे आपले मुटके चिकटणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता आपण जे मुटके तयार केलेत ते आता आपण सगळे चाळणीवरती ठेवून घेऊयात. आणि त्यानंतर 15 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे उकडून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता 15 मिनिटानंतर आपले मुटके एकदम छान असे उकडून तयार झालेले आहेत. आत्ताच दिसायला ते इतके भारी दिसत आहेत. आता आपण या मुटक्यांना फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय आणि त्यानंतर यामध्ये घातलेली आहे मोहरी, जिरे आणि तीळ. तीळ तुम्ही इथे स्किपही करू शकता. त्यानंतर आपण घातलेला आहे कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत उकडलेले मुटके. आणि मुटके घातल्यानंतर आपल्याला याला 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचंय, म्हणजे फोडणीचा खमंगपणा या मुटक्यांना असा छान येणार आहे. आणि थोडीशी काळी मिरी पूड घालून याला मिक्स करून घेऊयात. आणि तयार आहे आपले खमंग आणि चविष्ट पण तितकेच पौष्टिक असे व्हेज मुटके, जे लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडणार.